नमस्कार मित्रांनो, शरद पवारांमुळे राज्यसभेच्या 7 जागा बिनविरोध. जाणून घेऊया मतांचं गणित काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा आहे. येत्या 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील 7 जागांसाठी एकूण 10 राज्यातील 30 जागांसाठी ही निवडणूक होणार आहेत. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीसाठी राजकीय गणित जुळवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या. दरम्यान आता भाजपने आपल्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. खासदार शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. हीच शक्यता लक्षात घेता आता राज्यातील 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विजयाचे आणि मतांचे गणित काय आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भाजपने आपल्या 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, आरपीआय आठवले गट पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे हिंगोलीत नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपच्या नेत्या माया युवनाते यांचं नाव आहे. प्रत्येकी एक जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडवण्यात आली आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. या जागांसाठी शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. याआधी राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. मग बिनविरोध निवडणूक कशी होऊ शकते याकडे आपण थोडं लक्ष देऊया. 7व्या जागासाठी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांचे नाव जाहीर झाले तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची तयारी असल्याचं बोललं जात आहे. परंतु महाविकास आघाडीने ठाकरे गट किंवा काँग्रेस या पक्षातील नेत्यांना उमेदवारी दिली तर भाजप देखील 7व्या जागांसाठी उमेदवार देऊ शकतो असे सांगितले जाते. उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या संपत्तीचे 37 मतांची गरज आहे. महायुतीचे संख्याबळ 232 आहेत. तर शिंदे गटाकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे 3 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजपा 7व्या जागांसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु आता 7व्या जागांसाठी शरद पवार यांचंच नाव निश्चित झाल्याने 7वी जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.